मनोज जरांगे यांची आरक्षणासाठी लढाई सुरू असताना दुसरीकडे काही हुल्लडबाज आंदोलकांनी उच्छाद मांडला। यामुळे आंदोलनाचा मूळ उद्देशच बाजूला पडलाय आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करण्याची वेळ आली। पाहूया। सीएसएमटी आणि परिसरात हुल्लडबाजांनी त्यांच्या वर्तणुकीनं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बट्टा लावला। तर इकडे सीएसएमटीवर कबड्डी खेळली जाते, क्रिकेटची मॅचही झाली। कवायतीसह काही मर्दानी खेळही या ठिकाणी हुल्लडबाजांकडून खेळले गेले। उठाबशाही पाहायला मिळाल्या। जुगजुग गाडीचा खेळही हुल्लडबाजांनी खेळला। हुल्लडबाज फुगडी खेळत असल्याचं दृश्यही पाहायला मिळालं। याच हुल्लडबाजांनी पिपाणी वाजवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। तर काहींनी रमीचा डावही मांडला। हे कमी होतं की काय म्हणून लोकलच्या ट्रॅकवरही हुल्लडबाज उतरले। मोटरमधला नाहक त्रासही देण्यात आला। लोकलवर पोस्टर लावले गेले। सीएसएमटीच्या परिसरात काही बसही रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कृत्यामुळे आंदोलनाबाबत असलेली मुंबईकरांची सहानुभूती गमावण्याची शक्यता निर्माण झाली। जरांगे पाटील स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहे। मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे। आपण मुंबईला आलो कशा करता, त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको, आपल्याला आपली बदनामी नको। ज्याचं रक्त भगवा आहे, ज्याच्या गळ्यात भगवा आहे, आपण कधीच कुठे धिंगाणा घालणार नाही, कुठली चोरी करणार नाही, कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही। ह्याला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणतात, हीच तर आपली ओळख आहे। आंदोलनातील काही हुल्लडबाजांमुळे आंदोलनाची बदनामी होत असल्यामुळे जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात किंवा आंदोलकांना काय आवाहन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। त्याला मराठ्याचा एवढा राग कशामुळे? थोडे दिवस थांबा, वाट बघा। सगळ्यांना विनंती माझी, सगळे शांत राहा। सीएसएमटीसह परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय, तसंच दुर्गंधी पसरली। याचा अर्थ सीएसएमटी मध्ये आंदोलकांनी येऊ नये असा होत नाही। पण सीएसएमटी असो किंवा आझाद मैदान, सर्वच परिसरात क्षमतेपेक्षा जास्त आंदोलक जमलेत। त्यामुळे सुविधांवरही मर्यादा आल्यात। एकंदरीतच काही हुल्लडबाज आंदोलकांमुळे मराठा आरक्षणाचं आंदोलन चर्चेत राहण्याऐवजी त्यांनी घातलेला गोंधळच बातमीचा विषय झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन विरोधात हायकोर्टातील याचिकेवर सुनावणी पार पडली। मनोज जरांगे यांचं आंदोलन हाताबाहेर गेलंय असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं। आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा आज दुपारपर्यंत खाली करावी असे निर्देश हायकोर्टानं सुनावणी दरम्यान दिलेत। मुंबईमध्ये आणखी आंदोलक येणार नाही याची काळजी घ्या। आणखी आंदोलक आल्यास कायद्यानुसार सरकारनं पुढील पावलं उचलावीत अशा सूचना देखील हायकोर्टानं दिल्यात। जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरोधात दाखल झालेल्या या याचिकांवर आज दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे। तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा। न्याय देवता न्याय करल, ते सुद्धा पोरं रस्त्यावरच्या ग्राउंडवर जाऊन झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील। आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा। आमरण आहे, त्या संदर्भात त्यांचा अर्ज असा आहे। त्या दिवशी सुद्धा एक वेगळा अर्ज दिला की उपोषण आमरण उपोषण असल्यामुळे दररोज हा अर्ज करणं शक्य नाही। आज तुम्ही 9:30 ते 5:30 या ड्युटी केल्यासारखा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही। ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही बाब आम्ही आमच्या अर्जामध्ये दिलेली आहे, परंतु ही बाब कोर्टापुढे
जाणीवपूर्वक आणली जात नाही. आम्ही उद्या आता त्या गोष्टीबद्दल आम्ही उहापोह कोर्टाकडू की एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणं योग्य नाही. ही डेजिग्नेटेड प्लेस आहे. दादांचं हे आमरण उपोषण एका जागेवरच आहे. आणि माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टीला आता राजकारण म्हणून पाहू नका, कोणत्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत म्हणून पाहू नका. आपले काय नाव त्यांचं, आपले काय ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीचे आहेत हे म्हणून बघू नका. या गोष्टीला संविधानाच्या नजरेतून सर्वांनी बघावं ही माझी भावना आहे. आणि मी हेच न्यायालयाला सुद्धा सांगितलं की जातीच्या चष्म्यातून कोणी ह्या प्रकरणामध्ये बघू नये. दरम्यान आंदोलक आरोपी नाहीत, पण सरकारनं गैरसोय केल्याचं जरांगे पाटील यांचे वकील म्हटलेले आहेत. या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे. उच्च न्यायालयानं आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं, इतरत्र फिरत बसू नये, तसंच मुंबईतील रस्ते खाली करावेत अशा सूचना केलेल्या आहेत. आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य व्हावी अशा सूचना त्यांनी केल्यात. मराठा आंदोलकांची सर्व वाहनं नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. जरांगे यांच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील अनेक भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. आंदोलकांमुळे सीएसएमटी, फोर्ट, चर्चगेट आणि मंत्रालय या परिसरात हजारोंचा जमाव जमलेला आहे. सीएसएमटीकडे जाणारे सर्व रस्ते बंद असल्यानं त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सीएसएमटी परिसरातून आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि सीएसएमटी स्टेशनच्या आतमधून आमचे प्रतिनिधी विजय देसाई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्यात आधी सुमित, तुमच्याकडे येते. काय नेमकं आज घडतंय? कारण उपोषणाचा मनोज जरांगे यांचा 5वा दिवस आहे. नेमकं आता आंदोलक कोणत्या भूमिकेत आहेत? सध्या काल कोर्टानं असं सांगितलं होतं की तुम्ही आझाद मैदानाच्या आत आंदोलन करा, बाहेर कोणाला त्रास होईल असं वर्तन करू नका. हे दृश्य आपण बघतोय सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरची आहेत आणि इथे देखील सध्या हे आंदोलन सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळी मंडळी रस्त्यावर आलेली आहेत. पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे की इथे कोणीही वाहनं उभी करू नका, कोणीही इथे थांबू नका, जेणेकरून वाहतुकीवर अडथळा निर्माण होणार नाही. मात्र आपण बघतोय काही टेम्पो देखील इथे आलेले आहेत. जेवण सगळं घेऊन आलेले हे टेम्पो आहेत. याच टेम्पोमधून वेगवेगळ्या राज्यभरातल्या भागामधून जेवण, कोणी फळं काही आणलेले आहेत, त्याचं वाटप इथेच होत आहे आणि सगळे मराठा बांधव देखील रस्त्यावरच आपल्याला असलेले पाहायला मिळतात. हे आंदोलन 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाच्या ह्या दरम्यान आता पोलिसांनी देखील राज्य राखीव पोलीस दल, त्याचबरोबर इतर RAF जे केंद्रीय आस्थापना आहेत त्यांचे देखील सगळे जवान तैनात आहेत आणि लोकांना आवाहन करतात रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरू नका. मात्र पुन्हा एकदा तीच स्थिती आपल्याला दिसतेय. खरं तर आजचा 5वा दिवस आहे आंदोलनाचा आणि जरांगेंच्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा जोपर्यंत पूर्तता होणार नाही तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत अशी भूमिका काल जरांगेंनी घेतली. त्यांची काल तब्येत देखील ढासळलेली होती. रात्री अचानक त्यांना बराच त्रास होत होता. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला हे काही मिळणार नाही किंवा आपल्या अंमलबजावणी होणार नाही निर्णयाची तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत आणि हे आंदोलन आणखी तीव्र होईल असं काल जरांगे देखील म्हणाले होते. आणि कदाचित कोर्टानं आदेश दिल्यानंतर देखील आपण बघतोय आंदोलन किंवा इथे जे रस्त्यावर येणारी जी मंडळी आहेत ती काही बाहेर जात नाहीयेत. सूचनांचं पालन तसं होत नाहीये. त्यामुळे आता आंदोलनाला काय नेमकं आंदोलनाला वळण मिळतंय हे पाहणं देखील महत्वाचं असेल. बरं सुमित, असेच थांबा. विजय देसाई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जे सीएसएमटी स्टेशनच्या आतमध्ये आहेत. विजय, खरं तर काल आपण दिवसभर पाहिलं कशा पद्धतीनं हे आंदोलक हुल्लडबाजी करत होते या संपूर्ण परिसरात. आज नेमकं तिथे काय घडतंय? प्राजक्ता, मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवरती आणि या प्लॅटफॉर्मवर आता मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे. मी आता दाखवतो की या ठिकाणी ही जी ट्रेन आहे ही आत्ताच ट्रेन आलेली आहे. चाकरमानी आता मुंबईला येऊ लागलेले आहेत. परंतु काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे आंदोलक जे आहेत अजूनही प्लॅटफॉर्मवर आहेत आणि त्या ठिकाणी झोपलेले आहेत. त्यांना आता उठवण्याचं कारण आता ही मुंबई धावू लागलेली आहे. आठवड्याचा हा दुसरा दिवस आहे. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आता लोकांना कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणचे GRP पोलीस असतील, RPF पोलीस असतील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि ते मराठा आंदोलकांना आवाहन करतायत की या ठिकाणी तुम्ही थांबू नका, तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी जावा आणि तिथे. आणि कारण काल जे न्यायालयाने निर्देश दिले होते की या ठिकाणचे फक्त आझाद मैदानमध्ये तुम्ही फक्त आंदोलन करा, इतरत्र जे बाहेरच्या समजा दक्षिण मुंबई असेल,
CSMT असेल, इतर भागामध्ये तुम्ही आंदोलन करू नका, कारण तुम्हाला ज्या ठिकाणी आंदोलन करायला सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी करा असं सांगितलं. कारण आता लोकसुद्धा जे आहेत, आता गणपतीच्या काहींच्या सुट्ट्यासुद्धा संपलेल्या आहेत, त्याच्यामुळे चाकरमानी जे आहेत आपल्या कामावरती निघालेले आहेत, त्यांना कुठेतरी त्रास होऊ नये यासाठी प्रशासन असेल, सरकार असेल, हे प्रयत्न करते. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सरकारने सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांच्या बाजूने आहोत, परंतु जर तुम्ही कायद्याचं उल्लंघन कराल तर आम्हाला तुमच्यावर नाविलाजाने हायकोर्टाच्या आदेशाने कारवाई करावी लागेल असा सुद्धा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आजची जी परिस्थिती आहे कालच्यापेक्षा तरी बरी आहे असं म्हणायला लागेल, कारण न्यायालयाने हे केल्यानंतर, ताशेरे ओढल्यानंतर आजची परिस्थिती थोडीशी बरी आहे. कारण आज पहिली जी हुल्लडबाजी करतात असं जे सांगलं जात होतं, परंतु जरांगेंनी यावेळी म्हटलेलं होतं की आमची लोक हुल्लडबाज करत नाही आहेत, ते सरकार हुल्लडबाज आहे हे असं सांगितलं जात आहे. आपण हा प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आहे आणि ही पनवेलची गाडी आहे आणि या गाडीतून अनेक जण आता मराठा आंदोलक सुद्धा येऊ लागलेले आहेत आणि ते आता इच्छितस्थळी जातील आहे. परंतु या ठिकाणचे जे गाड्या जे आहेत, या गाड्या सुद्धा आता बाहेर हळूहळू काढायला लागलेल्या आहेत, कारण त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. जर या ठिकाणी जर गाड्या आम्हाला सापडल्या तर आम्ही त्यांच्यावरती ई-चलन करू आणि त्यांच्यावरती कारवाई करू असा निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे हळूहळू आता ही वाहनं आता बाहेर जाऊ लागलेली आहेत आणि मराठा आंदोलक जे आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी येताना दिसतात. आणि हे जे मराठा बांधव आहेत हे आता इच्छितस्थळी म्हणजे आपल्या आझाद मैदानाकडे जातील आणि तिथे आंदोलन करतील. कारण या ठिकाणी जर आपण छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठा एक समुदाय जो आहे आता जमू लागलेला आहे. कारण या ठिकाणी पोलीस कडेकोट बंदोबस्त आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी राहू नका, या लोकांना त्रास होईल असं कृत्य करू नका असं वारंवार पोलीस सांगत आहेत. आणि या ठिकाणी जे अजूनही आता जर आपण पाहिलं तर हे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा आतला भाग आहे, प्लॅटफॉर्मच्या बाहेरचा भाग. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे मंडळी जे आहे, मराठा आंदोलक जे आहेत या ठिकाणी अजूनही बसलेले आहेत. आणि या ठिकाणी आता काही वेळात आता जरांगे पाटील हे अजून उठलेले नाही, ते उठल्यानंतर त्यांच्या ठिकाणी ते काय आदेश देतात त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला जरांगे पाटील आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि ते जे सांगतील तेच आम्ही करू असा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. प्राजक्ता. बर, विजय आणि सुमित, तुम्हा दोघांचेही धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू.